मार्केटमध्ये मिळणारी समोसे आणि कचोरीची चटणी घरच्या घरी कशी बनवायची आता जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये। सर्वात आधी काय करायचं, गूळ, चिंच भिजवलेली आणि खारीकसुद्धा भिजून घेतलेली पाहिजे। त्यानंतर आपण एका बाउलमध्ये चाळणी ठेवून जी काही भिजवलेली चिंच आहे तिचं चांगलं कूस करून घ्यायची तिला। तिच्यातला जेवढा काही पल्प आहे ते घ्यायचा। नंतर खारीक मिक्सरमध्ये काढायची आणि त्या चिंचेच्या ह्याच्यात टाकायचं। इथे कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये मिरच्या टाकायच्या, सोप आणि धने टाकायचे। तेलामध्ये चांगलं तळल्याच्या नंतर त्यामध्ये चिंचेचा पल्प काढलेला टाकायचा। त्यानंतर याला एक उकळी येऊ द्यायची। नंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आणि एकजीव होईस्तोवर परतून घ्यायचं। नंतर टाकलेल्या मिरच्या ह्या वरच्यावरी काढून घ्यायच्या। त्यानंतर एक उकळा येऊ द्यायचा आणि उकळा आल्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडासा लाल कलर टाकून घेतलेला आहे मी। तो कलर आणि एक उकळी आल्याच्या नंतर तो कलर त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा। आता तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे थोडाफार घट्टपणा त्या चटणीला आलेला आहे। आणि गॅस फुल करायचं आणि याला छानसा असा उकळा येऊ द्यायचा। एकदा याला उकळा आला की गॅस बंद करून टाकायचा। इथे तुम्ही बघू शकता की चटणी किती घट्ट झालेली आहे आणि ही खायलाही सुद्धा टेस्टी लागते आणि हिची टेस्ट खूप छान पण येते। नक्कीच अशी चटणी एकदा तुम्ही घरी करून पहा।